नाही काय करते का आपलं पुरी सूर्याचे वरदान जेव्हा हनुमान इच्छिल ज्ञान तेव्हा जीवोनी सुप्रसन्न ज्ञान संपन्न करता ज्यावेळेस शास्त्राला सूर्यदेवानं हनुमंताला वरदान दिलं होतं वरदान देताना सूर्यदेवानं सांगितलं होतं हनुमंताच्या मनामध्ये हनुमंताची ज्यावेळेस इच्छा होणार आहे तो आपल्यात असणारं ज्ञान पाहिजे ज्ञान आपल्याकडे यावं मनात येईल आणि त्यावेळेस म्हणजे हनुमंताला सगळं ज्ञान प्राप्त होईल असं पूर्वी सूर्यदेवाने वरदान दिलंय त्याचा उपयोग हनुमानजी आता करू लागले हे ज्ञान मारुती वांछिता अंतरिंगोनी चित सविता ज्ञान विज्ञान लीनता देही देवता श्रीरामी हे असणारं ज्ञान आता हनुमंताने प्राप्त करायला सुरुवात केली ज्ञान घ्यायला सुरुवात केली आणि ज्ञान घेत असताना सूर्याच्या आशीर्वादासारखं हनुमंताला ज्ञान प्राप्त झालं आणि प्राप्त झाल्यानंतर आता हनुमंताला कळलं माझे असलेले पूर्व कुठं असते माझे राम कुठे येतात आणि माझी रामाची कधी भेट होईल हनुमंताच्या मनाला ध्यास लागला ज्ञान विज्ञान संप्रती देही आसोनी वेदे हस्तिती श्रीरामाची अनन्य शक्ती भक्ती झाला मारुती जगवंत हनुमंताला ज्ञान प्राप्त झालं ज्ञान प्राप्त झाल्यामुळे हनुमंत देहामध्ये असून विधेय स्थितीने वागत होते विधेय स्थिती हनुमंताला प्राप्त झाली होती कधी एकदा माझ्या प्रभूचं दर्शन घडा कधी माझे स्वामी भेटतील आणि कधी मी माझ्या स्वामीची सेवा करेल अशी अवस्था हनुमंतीची झाली वाळे सुग्रीव काकानाथ शाते हनुमंती शक्ती मुक्त या गाडी वाळीचा न करी घात ज्ञान निश्चित श्रीरामा तिथे असणारं कथन लांबवर सांगितलं गेलंय प्रश्न विचारला आता परमानंदचंद्रानं राजा सुग्रीवाला विचारला सुग्रीवा अरे हनुमंत एवढा मोठा ताकदवान आहे केवढा मोठा बलशाली मग तुझं वालीचं भांडण लागतं हे का घेऊन घेत होता का अरे हनुमंताने काय वालीला मारलं नव्हतं हनुमंत शक्तिशाली असणार ह्या वाली मारा पाहिजे होता आणि मग हनुमंताची शक्ती का लोप पावली होती याच्यासाठी आपले सर्व हनुमंताचं जन्म कथन ऐकावं लागलं हनुमंताची शक्ती का थांबली होती आणि याच्यामुळे हनुमंताच्या अंगात शक्ती नव्हती रामा तुमची आणि हनुमंताची त्यावेळेस भेट झाली नव्हती राजा सुग्रीव बोलू लागला सुग्रीव हनुमंताचा हात परिशाते शक्ती होती मुक्त या भागी वाळीचा न करी पैघात जाण निश्चित श्रीरामा नाथमार्गाने शेवटी सांगितलं हे रामा रामाच्या वेळेस असणारा सुग्रीव आहे सुग्रीवाचा मुख्य प्रधान हनुमंत आहे हनुमंत अगदी सुग्रीवाचा जवळचा नातलग आहे पण ज्यावेळेस सुग्रीवाचा आणि वालीचं युद्ध व्हायचं त्यावेळेस हनुमंताच्या अंगामध्ये शक्ती नव्हती आणि हनुमंताच्या अंगात शक्ती नसल्यामुळं हनुमंत त्या ठिकाणी वालीला मारत नव्हता हे सुग्रीव राजा परमरामचंद्राला सांगू लागले ऐसी हनुमंताची ख्याती ऐकून सुखावला श्री रघुपती श्रीरामा सिंधू सोनी अगस्ती श्रीरामा प्रति सोय गेला अशा प्रकारे असणारं म्हणजे हनुमंताचे असणारे कीर्ती हनुमंताच्या गुणाचं वर्णन आहे हे कोणी स्वतः अगस्त्य म्हणून त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली होती त्या ठिकाणी सुग्रीव होता अंगद होता नळ हनुमंत राम हे सर्व एक ठिकाणी बसले असतात प्रश्न रामाने सुग्रीवाला विचारला पण अगस्त्य मुनीचं आगमन त्या ठिकाणी झालं आणि अगस्त्य मुनी सर्व कथन सांगितलं सर्व कथाभाग संपल्याच्या नंतर शेवटी परमरामचंद्राने अगस्त्य मुनीला नमस्कार केला आणि अगस्त्य आपल्या आश्रमाकडे त्या ठिकाणी निघून गेले एका जनार्दना शरण हनुमंत जन्मा निरूपण ऐकोनी श्री रघुनंदन सुख संपन्न सोय झाला शेवटी नाथ महाराज आपल्या असणाऱ्या गुरुला शरण गेले गुरुला शरण घेऊन सांगितलं हे असणारे गुरुवारी आहे मी आतापर्यंत जो भागलेला हो हनुमंताचा असणारं जन्मकथन असणारं मी या ठिकाणी संपवलं अगदी असणारं स्वरूप गोड प्रकारचे कथन लिहिलं गेलं नाथ महाराज सांगतात सुखावनी श्री रघुपती प्रीतीने आलिंगीला मारुती हा माझा साय सीता शुद्धर्ती रणकंदन